मंडळी नमस्कार. तमाशा सम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठाबाई नारायणगावकर यांच्या असामान्य जीवन प्रवासावर आधारित इठा हा हिंदी चित्रपट आता 28 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित होणार असून महाराष्ट्राच्या लोककलेचा इतिहास मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार असून दिग्दर्शनाची जबाबदारी लक्ष्मण उतेकर यांनी सांभाळली आहे. तर भारतातील सर्वात मोठी हिंदी चित्रपट निर्मिती करणारी मॅडॉक फिल्म्सने ती तयार केली आहे. विठाबाई नारायणगावकर हे नाव केवळ तमाशापुरतं मर्यादित नव्हतं, तर त्या महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचं एक जिवंत प्रतीक होत्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. लावणी, वगनाट्य आणि पारंपरिक तमाशा कलेला त्यांनी नवी उंची दिली. त्यांच्या मंचावरील ऊर्जा, दमदार आवाज, भावपूर्ण सादरीकरण आणि प्रेक्षकांशी जोडून घेण्याची शैली यामुळे त्या घराघरात पोहोचल्या. अनेक दशकं त्यांनी लोककलेचा झेंडा उंच ठेवला आणि तमाशा या कलेकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यात मोठा वाटा उचलला होता. इठा हा चित्रपट या संघर्षावर आणि प्रेरणादायी प्रवासाला पडद्यावर आणणार आहे. चित्रपटाची कथा साधारण 1940 ते 1990च्या कालखंडातील जीवन प्रवास दाखवणारा असून एका सामान्य मुलीपासून तमाशा विश्वातील सर्वोच्च शिखर गाठणाऱ्या कलाकाराची कहाणी यात उलगडणार आहे. प्रसिद्धी, टाळ्यांचा कडकडाट, वैयक्तिक संघर्ष, सामाजिक आव्हानं आणि कलाप्रेमीसाठी दिलेला त्याग हे सर्व पैलू चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. या चित्रपटातील आणखी एक चर्चा म्हणजे श्रद्धा कपूर यांची भूमिका. त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक भूमिकांपैकी ही एक मानली जाते. चित्रपटात रणदीप हुड्डा आणि मोहम्मद झिशान अयूब हे देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. चित्रीकरण महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पार पडलं असून अंतिम गाण्याच्या दृश्यांसाठी मोठ्या प्रमाणात कलाकारांचा सहभाग घेतल्याचंही वृत्त आहे. इठा हा फक्त एक चित्रपट नसून महाराष्ट्राच्या लोककला परंपरेला मोठ्या पडद्यावर दिलेली आदरांजली मानली जात आहे. नव्या पिढीला विठाबाईंच्या संघर्षाची, कलेप्रती समर्पणाची आणि तमाशा परंपरेच्या वैभवाची ओळख करून देणारा हा चित्रपट ठरू शकतो. 28 ऑगस्टपासून प्रेक्षकांना ही भावनिक आणि सांस्कृतिक सफर अनुभवता येणार आहे.